कन्या 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. कन्या राशीला मे महिना कसा जाणार, नवग्रह काय फळ देणार पाहू. कन्या राशीचे स्वामी बुध आहेत. बुध तुमच्या 7व्या घरात राहू व मंगळासोबत विराजमान आहेत. तुमच्या पहिल्या घरात केतू, 6व्या घरात शनी, 8व्या घरात शुक्र व सूर्य तर 9व्या घरात गुरु. कन्या राशीच्या व्यक्तींना या महिन्यात 11 मे नंतर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडू शकते. तसेच बदलत्या वातावरणामुळे किरकोळ आजार संभवतात. 11 मे अगोदर तुमचे आरोग्य उत्तम असेल, पण त्यानंतर थोडी काळजी घ्यावी लागेल. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. तुम्हाला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर या महिन्यात पूर्ण होईल. शिक्षणासाठी प्रवास घडेल. तुम्ही नवीन ॲडमिशन घेऊ शकता. गुरु तुम्हाला भरपूर ज्ञान देतील. तुम्हाला चांगले यश मिळेल. तुमचा अभ्यास उत्तम होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा महिना सर्वश्रेष्ठ ठरेल. सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आपल्या लक्ष्यावर ध्यान ठेवा. कन्या राशीच्या प्रेमी जोड्यांना या महिन्यात थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमच्यात थोडा राग राहील. संयम कमी असेल. तुम्ही स्वतःचेच म्हणणे खरे कराल. यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. याची काळजी घ्यावी लागेल. कन्या राशीचे वैवाहिक जोड्यांना या महिन्यात सामान्य फळ मिळेल. तुम्ही दोघेही छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज व्हाल. छोटेसे वाद चिघळू शकतात, पण तुमच्यात संभाषण राहिल्यास तुमचे वैवाहिक जीवन सुधारू शकते. तसेच कन्या राशीच्या व्यक्तींना या महिन्यात 19 मे नंतर भाग्य उत्तम साथ देईल. त्यामुळे शुभ कार्ये, मांगलिक कार्ये, गुंतवणूक, वाहन खरेदी, मीटिंग, प्रवास अशा गोष्टी 19 मे नंतर कराव्यात. उत्तम फळ मिळेल. कारण 19 मेपर्यंत शुक्र 8व्या घरात आहेत आणि 8वे घर चांगले मानले जात नाही. कन्या राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात 11 मे अगोदर सामान्य असेल. तुम्हाला वरिष्ठ व सहकारी काहीतरी बोलतील. त्यामुळे तुम्ही नाराज व अस्वस्थ राहाल. तुम्ही काम चांगले कराल, पण थोडा ताण जाणवेल. कन्या राशीच्या व्यापाऱ्यांना हा महिना चांगला जाईल. नवनवीन कामे मिळतील. व्यापारात प्रगती होईल. एकूण कन्या राशीला हा महिना उत्तम फलदायी ठरेल. धन्यवाद.